हे एका बिल्डिंगमध्ये एवढ्या टाईपच्या स्टिरअप्स यूज केलेले आहे. जिम इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसानंतर कुठला ब्लॉग शूट करत आहे, कारण कामं वगैरे अजून खूप काही झालं तर ते आपण साईडला ठेवू. ब्लॉग बनवू आता, अजून थोडेफार रेग्युलर ब्लॉग बनवायची कोशिश करू. अजून लास्ट ब्लॉग आपण एका महिन्याआधी शूट करून अपलोड केला होता, तर आता ब्लॉग थोडेफार अपलोड करायचे आहे रेग्युलर बेसिसवर, जसं माझ्याजवळ होणार तसं. तर आता आपण कुठे चाललो? आता आपण चाललेलो जॉबवर, कारण आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 7:15 असं काहीतरी झालेलं आहे. म्हणजे आज कसं थोडं लेबर लवकर लागलेले आहे, आमचे जे लेबर आहे तर ते लवकर लागले तर मला जावं लागणार. तर आजचा आपला डेली टाईप ब्लॉग होणार आहे, तर तुम्हाला सगळं माहीत पडणार आहे मी काय काय करतो, अजून मी करतो काय, जॉब काय करतो मी. ठीक आहे, तर जाऊ आता साईडवर जाऊ. साईड जवळच आहे, मी दुसऱ्या साईडवर शिफ्ट झालेला आहे. एक पहिले आधी जे याच्या आधीची जे साईड होती ते दूर होती, हे जवळ आहे. तर चला पण आपल्या साईडवर थोडंफार सामान घ्यायचं होतं. हे ड्रॉइंग, अजून बुक ज्याच्यात मी आपलं जे जे शिकतो मी ते लिहून ठेवतो, कामाचं राहते. तर चला अजून पहिले आता थोडा एक राऊंड मारू, लेबर लोक काय करतात ते पाहू. अजून आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसू. तुम्हाला आपलं ऑफिस पण दाखवतो. ऑफिस म्हणजे स्टीलवाल्याने स्वतःचं ऑफिस बनवून ठेवलेलं आहे, तर ते दाखवतो. चला, स्टीलचं काम आहे. हा आहे आपल्या यामध्ये ऑफिस, जे लेबर लोकांना बनवलेलं आहे. इथं मस्त चेअर वगैरे बनवून ठेवलेले आहे जिथं आपण बसू शकतो, आणि टेबल. ऑफिस आहे अजून भाई, काही काम आहे भाई, तर आपल्याला कटिंग लेंथ वगैरे सगळं लिहून द्यायला लागते. म्हणजे मी शिकत आहे सध्या कॉलेजमध्ये, या एवढ्या गोष्टी काही शिकवत नाही जे याच्यामध्ये शिकवते भाई. हे एका बिल्डिंगमध्ये एवढ्या टाईपच्या स्टिरअप्स यूज केलेले आहे, अजून अलग अलग टाईप, अलग अलग डायमेन्शन, आणि त्याचे 4 लेग 6 लेग जे आहे ते काढायला लागते. त्याची कटिंग लेंथ कशी काढायची सगळं. सध्या तर मी प्रॅक्टिसवरच आहे, कसं काय करायचं. तर थोडंफार येते, तर ते काम करतो मी. लेबर लोकांना लावायचं काम करतो. म्हणजे जे आपले लेबर आहे, माझे पप्पा कॉन्ट्रॅक्टर आहे, तर मी त्यांच्याच साईडवर येतो, तेच मला पेमेंट वगैरे देते. ठीक आहे, तर इथंच माझी प्रॅक्टिकल वगैरे जे एक्सपिरियन्स तर नाही म्हणणार, कारण मी इंजिनियर नाही आहे येतं, मी इंजिनियरचे कामं नाही करू आलो, पण ते शिकतच आहे भाई. सगळ्यात हार्ड बिल्डिंगमध्ये सगळ्यात हार्ड वस्तू आहे RCC, म्हणजे स्टील भाई. स्टील म्हणजे त्यात किचकट काम आहे. मी स्वतः आता करत आहे ना, तर समजत आहे भाई म्हटलं. आणि हे सगळ्यांना येणं म्हणजे नाही, कॉलेजमध्ये एवढ्या गोष्टी शिकवत नाही. कॉलेजमध्ये ड्रॉइंगही नाही भेटत आपल्याला हर टाईप, तर याच्यात थोडंफार शिकायला भेटत आहे, तर फायदा आहे भाई म्हटलं. आता सगळेजणं म्हणजे जेवण करायला गेलेलं आहे. अजून इथं आपला एक ऑफिस टाईप बनवलेला आहे. या ऑफिसमध्ये टिनाचाच आहे, पण ऑफिस आहे भाई. सगळे ऑफिस टिनाचेच आहे, तिकडे पण टिनाचाच आहे, आपला पण टिनाचा आहे. आपल्याजवळ भाई थोडे आलिशान म्हणजे प्लायवूडची अशी चेअर बनवून ठेवलेली आहे. येईनच म्हणजे जे आमचे लेबर लोक येईनच भाई म्हटलं. थोडेफार इकडे सेंट्रिकवाल्यांनी ठोकून मागितली, हे एक चेअर बनवलेली आहे. इथं एक टेबल बनवलेलं आहे ज्याच्यावर आपण बसून लिहू शकतो काय लिहायचं आहे, तर म्हणजे थोडंफार चांगलंच आहे. आलिशान कामामध्ये इथं पुरं स्टील पडलेलं, स्टिरअप्स वगैरे इथं अजून. तर चला आता घरी जाऊ थोड्या वेळात. पप्पा आले तर पप्पा गेलेले आहे आधी, तर ते जेवण करायला येणार. मग मी तेवढी लेबर लोकांना वापस लावणार, ते पण जेवण करायला गेलेलं आहे. तर आणि मग मी पप्पा आल्यावर चालला जाणार वापस घरी. ठीक आहे, काय घरी आलो आता थोड्या वेळासाठी, थोडा फ्रेश वगैरे होणार, कारण मी सकाळी गेलो जेवण वगैरे करणार आणि मग वापस जाणार. तर बघू आता काय खास वगैरे आहे, तर अजून फ्रेश होऊ पहिले तर. ठीक आहे, मग जेवण करून बॅक टू वर्क ब्रदर. तर मित्रांनो, हे आपली साईड आहे. अजून मी लेबरकडे लक्ष ठेवायचं काम करत असतो असा बसून. अजून हा एक खूप मोठा कॉलम माझा मी उभा केला फुटिंगवर, आणि बघा किती मोठा कॉलम, आणि एवढा मोठा कॉलम ह्या सगळ्यांना उचलून असा ठेवला आहे तिथं. खूप हार्डवर्किंग काम आहे भाई. अजून त्यानंतर मी निघालो आपल्या घरच्यासाठी. अजून हा इथं एक RMचे प्लांट पण आहे. चला काही सुट्टी झाली, पुऱ्या ड्रॉइंग घेऊन चाललो. उद्या आहे 15 ऑगस्ट, आणि ह्या व्हिडिओमध्ये माहीत नाही मी कधी अपलोड करणार आहे, तर तुम्हाला पण माहीत पडूनच जाणार कधी होणार. तर चला आता घरी जाऊ, फटाफट तयारी करू, थोडाफार हलका फुलका डाएट घेऊ. तर आता घरी आलेला आहो, अजून थोडेफार केळे खाऊ. डाएटमध्ये आता काही एवढं मी घेत नाही आहे, कारण भाई टाईमच नाही राहत ना. मी खूप लेट होतो, आणि इथं साईडवर थोडंफार थांबा लागते पप्पा वगैरे सोबत. तिथं पेमेंट वगैरे चालू राहते, तर मी पण करतो कधी तर खूप टाईम लागून जाते. तिथं खूप सारे म्हणजे लेबर्स वगैरे चालू आहे, तर मग टाईम लागून जाते. आणि आता मी आलो, फ्रेश वगैरे झालो, अजून पेढे खाऊन जाऊ जिमले. भाई जिम इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, चला जाऊ भाई. थोडं जाते माणूस.
आलेलो मी जिमला. अजून आज आपलं लेग्स प्लस शोल्डर मारताय मी मिक्स. ते तसंच शेड्यूल चालू आहे सध्या. तर आज लेग्स मारू, स्ट्रेंथ पाहू. आणि डेडलिफ्टमध्ये असं वाटत होतं भाई वेट कमी झालं तर स्ट्रेंथ कमी झाली पण नाही. 170 आपण उचललं, अजून चांगलं उचललं. ठीक आहे. आता आज स्कॉट्समध्ये पाहू. 140 होती स्कॉट्समध्ये, 150 होती. ठीक आहे. आता माहीत नाही किती, 150 नाही जाणार कन्फर्म. 130वर चांगलं गेलं तर मग 140 जाऊ. ठीक आहे. अजून देख 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 ले जाता. बहुत बढ़िया. चला भाई टी व्ही संपलं. तर काहीच, तर आता मी घरी आलेला. अजून आता मी सध्या जेवण करताय. मी हे जेवण करताय, हे आपलं आजचं काही जेवण आहे. अंडा भुर्जी, राईस आणि रोटी, हे जेवण करताय मी. अजून आम्ही 75 चॅलेंज करतो. तो मला माहीत आहे खूप साऱ्या जणांची अशी उमेद आणली सांगतो हा करणार असं तसं. पण गाईज तुम्हाला सांगतो भाई मी अटकलो. तुम्ही स्वतःमध्ये एक खूप मोठा धर्म संकट येऊन गेलं माझ्यावर. कारण 75च्या 28व्या या 29व्या दिवशी नाही, तेव्हा तिथपर्यंत मी रेकॉर्ड केलं होतं. पण तेव्हा माझं वेट खूप जास्त कमी झालं होतं, खूप जास्त. असं समजा म्हणजे मी 54 kgsवर आलो होतो. म्हणजे 4 किलो कमी झालं. आणि ते मला अजिबात नव्हतं पाहिजे, तसं नव्हतं व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर बिमार पण पडून गेलो मी. बिमारीमध्ये मग अजून जास्त कमी झालं. मी डायरेक्ट 53वर चालला गेलो. अजून मग ते वापस गेन करायला खूप जास्त टाईम लागते मला. माझा बॉडी टाईप माहीत आहे कसा आहे. 2 वर्ष लागली मला 44 पासून तर 58 पर्यंत पोचायला. अजून मी वापस तिकडेच चालला गेलो असतो अगर मी 75 कंटिन्यू ठेवला असता तर. 75 म्हणजे 75 दिवसापर्यंत मी खतम. तर त्यामुळे आता सध्या करंट वेट तर 55 आहे. म्हणजे मी वाढवलंच होतं खाऊन. डाएटचा सध्या चालू आहे. माझा विचार पण चालू होता बल्क डाएटचा, असं म्हणजे बल्क डेज करावं म्हणून. पण टाईम सध्या नाही आहे. जसं तुम्ही बघितलं मी सकाळी गेलो, अजून रात्री आलो, मग त्यानंतर जिमला गेलो. जिमवरून आलो तर मग खूप जास्त थकून जाते, तर डायरेक्ट झोप येऊन जाते. त्यामुळे मग ते नाही होऊ शकत आहे सध्या. तर सध्या तर मी आता हे असे ब्लॉग टाकणं चालू ठेवतो. अजून तुम्ही अगर इथपर्यंत बघत असणार तर थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुमचा इथपर्यंत बघासाठी. कारण भाई मी असाच ब्लॉग बनवला फक्त, असाच म्हणजे डेली ब्लॉग टाईप. खूप दिवस झाले बनवला नाही, आणि तरी तुम्ही इथपर्यंत बघत असणार, आणि तरी खूप दिवसानंतर तुम्ही बघत असणार. तर थँक्यू यार, मनापासून थँक्यू. जाता चॅनलला सबस्क्राईब करून जासाल. चला बाय बाय, टेक केअर, पीस आउट. आणि हां, उद्या इंडिपेंडन्स डे आहे, तर सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. चला बाय बाय.